छाया, त्या अजयाक निरोप दे. हाय बोलावला हा म्हणून. पण ते का असं कित्या बोलयतास तुम्ही? अगो सांगितलं ना, बोलूच हा त्याच्याशी. काय बोलूच आहात त्याच्याशी? हे बघ छाया, तुझं ज्या मुलाशी लग्न होणार आहे ना, त्याची आम्हाला चौकशी करायची आहे म्हणून आम्ही बोलवतो. अरे पण मी सांगताय ना, तो चांगलो पोरगो हा. त्याचा प्रेम आहे माझ्यावर आणि तो माका सुखद ठेवतलो. छाया, ह्या सगळं तू त्याच्यावर प्रेम करतस म्हणून बोलतस, पण आमचं काय माहिती त्याच्याबद्दल? तुला माहिती आहे का त्याच्याबद्दल? नाही ना माहित तुका, मग तुका पण कळचला. ह्या सगळा तुम्ही अडी आणूसाठी तर नाही ना करणास? छाया, आडी अणूची असती तरी बोलणी पुढे गेलीच नसती. आणि तुझे भाव आहे, वैरी नाही, कसा कळत नाही तुका? अरे पण तुम्ही अगोदर ते का भेटलास ना? आम्ही भेटला तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि आताची वेगळी परिस्थिती आहे. आम्ही लग्नात परवानगी दिल्या, पण पोरगो चांगलो असेल तर. अरे पण मी सांगताय ना, तो चांगलो पोरगो असा. वाटलं तर कोणाक पण विचारा तुम्ही. कोणाला विचारायचं त्याच्याबद्दल? कोणालाही त्याच्याविषयी काही माहितीच नाही, म्हणून त्याला भेटायचंय. अगं तो काय करतो, तो काय कमवतो, त्याच्या घरचं काय, सगळं विचारायला नको? बरं, मी ते का सांगताय निरोप, पण आहे मका त्याच्याशीच लगीन करूचा. ह्या बघ, आम्ही आधीच सांगितलं, आम्ही त्याच्याशी बोलू आणि मगच काय त्या निर्णय घेऊ. छाया, जाऊ दे का, त्याच्या भल्यासाठीच करतो ना आपण. दत्ताक सांगू कस होया? इले मी मी पण आहे वर. हॅलो रघु काका, बोला. काय रे दत्ता, फोन उचलू कितको आहे कित्या? अहो घरात होते, सगळेजण हात म्हणून बाहेर येऊन बोलतय. काय काम हा? सांगतोय आधी आशीत तसो शेताजवळ ताबडतोब ये. काय झाला? तसा सांगू घेवचा नाही, स्वतःच्या डोळ्यान बघ खायचा संकट ओढवून घेतले आता. रघु काका, तुम्ही काय बोलतस हा काय माका कळत नाही हा. अरे अजय बद्दलच बोलायचा होता, मग सांगतोय. पण ह्या घरात कोणाक आधी सांगा नको, लवकर ये. येते. नाना, नाना, काय होतं माझ्या वांगडा बघतास ना? तुमच्या छायाचं नशीब फुटक्या असं नाना. आधी गो गेलो, इतकी वर्ष या घरात खोलीत बसून काढलंय आणि आता लगीन करूच म्हणतंय, तर ही माणसं माझं लगीन होऊक देणत नाही. तुमका माहित आहे ना नाना, माझा अजयावर किती प्रेम असा, त्याचा पण माझ्यावर प्रेम असा. नाना सांग, माझ्या अजय वांगडा लगीन नव्हतं. नाना माका तुमचा आशीर्वाद होय नाना. माझं लगीन नव्हतं सांगा.
या छाया किती कळणार नाही, आम्ही तिच्या भल्यासाठीच बोलतो. आई, तिला भीती वाटते. आपण लग्नाला नंतर नकार वगैरे दिला तर. अरे पण पोरगो चांगलो असलो तर नकार किती द्यायचो. आता पहिल्या लग्नाचा बघितलास ना, किती चौकशी केली, ह्यांनी पत्रिका दाखवल्यान, गुण पण जळवल्यान. हे बघ, पत्रिका वगैरे बघून काही होत नाही. हा, असं काय बोलतोस. हो का? पत्रिकेमध्ये सगळं व्यवस्थित होतं तर आज छायाची ही परिस्थिती असली असती का? अरे नशिबाचे भोग भोगूक लागतं. मी तुला तेच म्हणतोय. जर तिच्या नशिबात अजय सोबत लग्न करणं हे लिहिलेलं आहे तर आपण काय करू शकतो? आणि पत्रिका वगैरे बघण्यापेक्षा ना, मुलगा चांगला आहे की नाही हे बघितलं पाहिजे. सगळी चौकशी करूनच मग होकार देऊ खयो. मी पण ह्यांच्याशी बोलून घेते. हे आई, अगं तू काळजी नको का करू. आम्ही 3 भाऊ आहोत ना. अरे पण ते ना तुमचं ऐकूक भया ना. मी बोलतो तिच्याशी, माझं ऐकेल ती. हॅलो छाया, थोडं बोलायचं आहे. हे बघ, मी तुझ्यापेक्षा लहान आहे, तुला सल्ले वगैरे काही देणार नाही मी. पण तुझ्या आयुष्यात जे काय घडलंय त्यातून तू स्वतःला सावरलेस ना. मग आता का रडत बसलीयस? जाऊ देत मका. मी सांगलंय ना अजय एक निरोप देते म्हणत. मग तुम्ही काय घ्यायचो तो निर्णय घेवा. अगो छाया, ह्या सगळ्या तुझ्यासाठीच चालला हा ना. आम्ही तुला काय सांगितलं होतं? त्याला इथे बोलव म्हणून सांगितलं होतं ना. तुला माहितीये ना तो चांगला मुलगा आहे. होय. तुझं त्याच्यावर प्रेम आहे. हम्म. मग झालं तर हेच त्यांनी इथे येऊन सांगू दे. हे बघ, त्यांनी इथे येऊन तुला सुखात ठेवण्याची खात्री दिली ना, ही झालं. एवढं साधं आणि सोपं आहे. का रडतेस उगीचच? तुला तर आनंद झाला पाहिजे. आणि जर तो मुलगा आम्हाला आवडला तर तुझं लग्न होईल त्याच्याशी. तुझी इच्छा पूर्ण होईल छाया. नव्याने आयुष्य सुरू होईल अजय सोबत. हे बघ, असं छान असलं पाहिजे. जाता वेळ नको वाया घालू. त्याला सांग की इथे बोलवलंय म्हणून. आणि हा, फोनवरच सांगायचं, भेटायला नाही जायचं. अगो सावकाश गो. काय झालं रघु काका? काय बनवता त्या अजयचा? मी काय बोलायचंही नाही, स्वतःच्या डोळ्यांनी बघ. या इकडे. ह्यो जयांच्या अवघड काय करता हा? तोय माका प्रश्न पडला म्हणान तुका फोन करून बोलवून घेतलंय. मग काहीतरी घोळ वाटता हा? मोठो घोळ असा. ह्या अजयार लक्ष ठेव गयो, नाही तर तू अडाक्षीत आणि तुझ्या वांगडा मी. तुझा ताग उपित मी अजूनपर्यंत माझ्याकडे ठेवलेला असा. कोणाक कळाक देऊक नाही. सगळ्यांका जर कोणाक कळात तर तू माझ्यावर संशय घेशील. अण्णांनी गावच्याकडे जमीन घेतल्यानी की अजय कसा माहित हा? आणि त्याच जमिनीत ही लोक कामा करत. होय, ताच कोडा मका पण सुटत नाही हा. ह्या जमिनीचा मका माहित होता आणि मी तुमका सांगितलंय. आणि आज त्याच शेतात काम करणाऱ्या माणसावांगडा ह्यो अजय दिसता हा. आणि अजयन कोणाक सांगल्यानंतर कोणाक सांगित? छाया. आणि छाया ह्याच्या वांगडा लगीन करूचा असा. आणि हे का तुझ्या जमिनीचा कळला वाटता. आणि तुझ्या घरात जर ह्या कळला तर तुझे दोनही भाव तू फसैला असा म्हणतीत. ओ रघु काका, ह्या जमिनीचा मी सरिताक पण नाही सांगितलेला. म्हणानच काळजी वाटता. आणि ह्या कोणाक कळता कामा नये, नाहीतर गावात तोंड दाखवूक जागा नको. ह्या अजय बघू खोया, हे का कसा कळला आता? गणेशा,
काय झालं आत्या? आत्या आज हसतेस, खुश दिसतेस. तू सांगलेलंस ना मी धीर धरलाय तर त्याचा मका चांगलं फळ मिळताला. हा? तू बरोबरच आहेस. म्हणजे अरे अजय भेटूक बोलायला आईन सांगल्यान ती अजय भेटतली. सगळी जण अजय भेटतली. आत्या असताना किती छान दिसतेस. अशीच हसत राहा. अरे देव मका अजय फोन करूच होतो. अगं मग कर ना. मी नाही गणेश तू तिका फोन कर ना. बर. आणि तिका सांग तिका सासूरवाडीत बोलायला. हो हो सांगतो. हॅलो. गणेश बोलतोय. हा बोल. तुला तुला घरी बोलवलंय. किती आ? ते इथे आल्यावरच कळेल तुला. तू ये आधी. नको माका काम आ. अरे पण इथे आल्याशिवाय कळेल कसं तुला? हॅलो अजय तू लवकर घराकडे ये. तुका आयन भेटाक बोलवलेला हा. तुका माहित हा सगळेजण आपल्या लग्नात तयार जातली पण तू एकदा भेटान जा. नको गो. मागच्या वेळी झाला तसा झाला तर. नाही रे तसा काही एक होचा नाही पण तू एकदा भेटान जा. लवकर ये मी वाट बघते तुझी. दत्ता कुठे गेला होतास? काय गावात जाऊन येईल. अरे असं कुठलं काम निघालं अचानक की तू घरी पण काही सांगितलं नाही? सांगितलं ना काम होता म्हणून गेलं ते. बरं बरं बरं. मगाशी फोन कोणाचा आला होता? गावातल्या एक जणाच इलो होतो. त्याचं जरा काम निघाला म्हणून जाऊन येईल. काही सिरियस नाही ना? नाही 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 तसं काय नाही. पण तुला बघितल्यावर तरी तसं वाटत नाही. हे दत्ता काय झालंय? माधवा तू म्हणालास तसं माका पण वाटतं. काय कशाबद्दल बोलतोस? अजय बद्दल. ठीक आहे आपण छायाच्या सुखासाठी सगळं करतो. त्याच्या आनंदासाठी लग्नात तयार झालो. त्या अजयची चौकशी करू काही. हो हो ते महत्वाचं आहे. तो काय करतो, कुठे जातो, कोणाला भेटतो? म्हणजे तो कुठल्या माणसांबरोबर असतो, कोणाबरोबर उठबस करतो, संगत, हे सगळं चौकशी करायला हवी. होय त्याच्यावर असं विश्वास टाकून उपयोग नाही. उद्या काही झाला तर हो उगाच भलतं सलतं व्हायला नको. हा बोल ग. कुठे घरीच आहात का?
मी डिस्टर्ब नाही ना केलं? बोल. मी उद्या येते. बर. कशी येशील? एकटा यायला जमेल? देविका, तुम्ही उद्या न्यायला या हेच सांगायला फोन केला होता. काय झालंय? ऐक ना, उद्या बाबांना सोडायला सांगशील प्लीज? हॅलो. हो ठीक आहे, सांगते मी. अरे हॅलो. चिडली वाटतं. सरिता, नाथाक दिवो लावू सांगलंस काय? सांगते हा. नाथा, ए नाथा, नाथा, काय रवलो यो? काय झालं वहिनीनू? खय होतस तू? किती हाका मारायचो? एक काम कर, पाराजवळ दिवो लाव. वय. आणि आता घरात शुभ कार्य हा माहित हा ना तुका? बाकीची कामा जरा बाजूक ठेव. हा, लय कामा असतील. खळा सारवूक वया, मांडव घालूक वयो. कामा काय कमी हत काय आपल्याक? सगळ्यांची हाऊस भागवूसाठी आपल्याकच राबूचा लागतला. नाथाक जा, तू दिवो लावून घे. वय लावते. आहे असा काय करतास? ते का सांगून ठेवूक नको काय? कामा काय कमी हत आता? ए आत्या, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. आता तुझं लग्न होणार आहे. आर्चिसा, आता हयच थांबा हा. आत्याचा लगीन हा ना, वरातीत नाचूक वया. काकी, आत्याच्या लग्नात मी माझ्या सगळ्या मित्रांना बोलवणार आहे. वी आर गोइंग टू हॅव फन. बोलो बोलो, सगळ्यांका बोलो. लय मोठा घर हा आपला. सगळी जण मावती. कोण सुट्टा कामा नाही. सगळ्यांका आमंत्रणा देऊकच वय. आता नवऱ्याकडची कोण कोण येणार हत काय कळला नाही अजून. सरिता, हैसरला आवरला काय तुझा? वय गे आहे, माझा सगळा आवरला. पण आहे, मी काय म्हणते, आता सगळी जण लग्नाक तयार झालीच. म्हणजे सगळ्यांनी मनावर घेतलाच. तर आता लग्न व्हायचंच, म्हणजे दागिने इले. तर आई मी काय म्हणते, नव्याने खर्चो कित्या? छायाताई, तुमच्या आधीच्या लग्नाचे दागिने उतरवून ठेवले होत ना, तेच काढून घेवा कपाट. आई अगं काय बोलतेस तू हे? मी काय बोलले? आता काय नवीन दागिने करायचे? सरिता गपराव. मी गप्पच राहते. माझ्या नंडेचा लगीन हा ना, परत नव्याने तयारी करूकच भाई. सरिता, माझा लगीन असा कसा करायचा तर मी बघते. आणि त्याची काळजी करूक माझे 3 भाव असत. तुका मध्ये पडायची गरज नाही. पडणार. तुमची हाऊस भागवूसाठी माझं घोह राबत नाही. माझो पण संसार हा. एवढ्या मोठ्या लग्नाचो खर्च कोणी करायचो? मी आत्ताच सांगाण ठेवते, आमका ह्याच्यात पाडू नको. आणि छेपात नसत तर करू नको ह्या लगे.